हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आपल्याला अजून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे बुलियन अल्जेब्राचे लॉज यूज करून सिम्प्लिफिकेशन किंवा प्रूव्ह LHS इक्वल्स टू RHS टाइप वाले एक्झाम्पल. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट टुडेज एक्झाम्पल्स. सो ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला LHS ने सुरू करून ते 0 येईल असं सिम्प्लिफाय करायचंय, प्रूव्ह करायचंय. सो LHS इज इक्वल्स टू आधी लिहून घ्यायचं a प्लस b बार प्लस AB into A plus B bar into A bar B. काय करायचं, तुम्हाला जे ब्रॅकेट्स आधी मल्टिप्लाय करायचे असतील ते ब्रॅकेट्स आधी मल्टिप्लाय करा. फर्स्ट सेकंड करा किंवा सेकंड थर्ड करा. पण सेकंड थर्ड मल्टिप्लाय केल्याने लवकर सिम्प्लिफाय होईल असं मला वाटतं. आपण सेकंड थर्ड आधी मल्टिप्लाय करू. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही असं सुद्धा दाखवू शकतात की तुम्ही आधी सेकंड थर्ड ला मल्टिप्लाय करताय. ठीक आहे. सो A प्लस B बार प्लस AB इन ब्रॅकेट. आता A बार B इंटू A इंटू A बार B, हा A आणि हे A बार B आपण मल्टिप्लाय केलेलं. ठीक आहे. प्लस B बार इंटू A बार B, हा B बार आणि A बार B आपण मल्टिप्लाय केलेलं. बघा आता काय होतं. इज इक्वल्स टू A प्लस B बार प्लस AB इन ब्रॅकेट 0 प्लस 0 since A into A bar equals to 0 and B bar into B equals to 0. कोणता लॉ आपण अप्लाय केला इथं? अँड लॉ. इज इक्वल्स टू A प्लस B बार प्लस AB into 0 is equals to 0 and law is equals to RHS. म्हणून एक्झाम्पल पाहून आपल्याला आधी घाबरून जायचं नाहीये. इतकं कॉम्प्लिकेटेड दिसतंय, इतके ब्रॅकेट, इतके A बार B बार वगैरे दिसताय. सिम्प्लिफाय करायला घेतलं की ते एकदम सोपं असतं. काही वेळेला 2-3 स्टेप मध्येच रिड्यूस होतं. काही वेळेला काही एक्झाम्पल थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल स्टेप्स घ्याव्या लागतात. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचं, लगेच सॉल्व्ह करायचं. तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा किंवा पाहून सॉल्व्ह करा, पण हे नोटबुक 2 मध्ये सगळे एक्झाम्पल तुमचे सॉल्व्ह होत राहिले पाहिजे. आता याच्यामध्ये बघा, एक्झाम्पल बघितल्याबरोबर हा इतका मोठा जो बार तुम्हाला दिसतोय इथं वरती, तर एक व्यक्ती तुमच्या लक्षात आला पाहिजे लगेच. यस, बरोबर, बाबा डी मॉर्गन. तोडेल ते सगळं आता. तर तो आपण जो लॉ स्टडी केलाय तो असा जरी स्टडी केलेला असेल, A प्लस B कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल्स टू प्रॉडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स, त्याला आपण 3 व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा अंडरस्टँड करू शकतो. A plus B plus C product of sum, complement of sum is equals to product of individual complements. असं सुद्धा त्याला तुम्ही स्टडी करू शकता, असं सुद्धा त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. सो आपल्याला तेच करायचं आहे एक्झाम्पल मध्ये. इथे y is equals to A B bar plus A bar प्लस AB होल बार इज इक्वल्स टू AB बारचा बार. ठीक आहे. तो तुटलेला बार AB बार वर आला पाहिजे. इंडिव्हिज्युअल टर्म्स इनटू प्रॉडक्ट या प्लसचं प्रॉडक्ट इनटू A बार बार इनटू AB बार. डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम.
तुम्हाला फर्स्ट सेकंड असं लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. जर ते आठवत नसलं सरळ डी मॉर्गन्स थेरम असं लिहायचं. ठीक आहे. तर बघा काय केलेलं आहे, पुन्हा एकदा एक्सप्लेन करून देतो. काही लोकांना ते प्रॅक्टिस मध्ये वारंवार सांगत राहिलं तर समजेल. या प्लसला डॉट केलं, या प्लसला डॉट केलं, इथून बार ब्रेक केला, ए बी बार वर टाकला, इकडं ए बार वर टाकला आणि इकडं ए बी वर टाकला. ए बी बारचा बार, ए बारचा बार आणि ए बी चा बार, प्रॉडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल टर्म्स. तर ही पूर्ण तुमची इंडिव्हिज्युअल टर्म आहे, त्याच्यानंतर ही तुमची इंडिव्हिज्युअल टर्म आहे आणि ही तुमची इंडिव्हिज्युअल टर्म आहे. लक्षात येत आहे. या पद्धतीने एकदम प्रॉपरली डी मॉर्गन अप्लाय करता आला पाहिजे. मग फार सोपं होतं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. इज इक्वल्स टू ए बी इंटू ए इंटू ए बी बार. काय अप्लाय केलं सांगा बरं. इन्व्हर्जन लॉ. इन्व्हर्जन लॉ कसा अप्लाय झाला इथं. इन्व्हर्जन लॉ अप्लाय झालाय. ए बी बार, ए बी डबल बार इज इक्वल्स टू ए बी, ए डबल बार इज इक्वल्स टू ए, इज इक्वल्स टू 0 into AB into AB bar is equals to 0 and log. किती सोपं आहे बघा. AB into AB bar, जसं A into A bar is equals to 0 तसं AB into AB bar. ठीक आहे. AB च्या जागी चला P कन्सिडर करा की AB म्हणजे P आहे. तर हा झाला तुमचा P आणि हा काय झाला P बार. P इंटू P बार 0. असं तुम्ही ते कन्सिडर करून सुद्धा करू शकतात. आणि हे झालं तुमचं 0 इंटू A इज इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय. हा कोणता लॉ अप्लाय केला तुम्ही, पुन्हा अँड लॉ अप्लाय केला. A इंटू 0 इज 0. ठीक आहे. सो एक्झाम्पल कडे सुरुवातीला बघितलं तर आपल्याला ते बघून एकदम कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण त्याला सॉल्व्ह करायला घेतलं 2-3 स्टेप मध्ये ते सॉल्व्ह होऊ शकतं. हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचं एक्झाम्पल घेऊ. सिम्प्लिफाय करायचं याला सुद्धा. ठीक आहे. सिम्प्लिफाय करायला दिलेलं आहे. आधी लिहून घ्या. y इज इक्वल्स टू ए बी प्लस ए बी सी प्लस ए बार बी प्लस ए बार बी बार सी इज इक्वल्स टू. काय वाटतंय तुम्हाला इथं बघा. ए बी कॉमन दिसतोय आपल्याला दोघांमध्ये. इथं काय कॉमन दिसत आहे का. ए बार कॉमन आहे. ए बी बार सी. चला ठीक आहे, कॉमन आहे तिथं सुद्धा. आधी आपण याला कॉमन काढू. तर पुढच्या टर्म मध्ये कॉमन आहे, या टर्म मध्ये कॉमन आहे. इथं बघा काय कॉमन आहे. कॉमन जे असतील त्याला तुम्ही अंडरलाईन करा, काही करा, कसं दाखवायचं असेल तसं दाखवा. तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. एक्झाम मध्ये तुम्ही दाखवायचं असं नाहीये. नोटबुक मध्ये आता तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून. ए बी कॉमन आहे. त्याच्यानंतर इथं बघाल तुम्ही तर इथं ए बार कॉमन आहे आणि त्यानंतर ते सिम्प्लिफाय होणार आहे. लॉ त्याच्यावर अप्लाय होणार आहे. तर तशा पद्धतीने आपण त्याला सिम्प्लिफाय करू. कॉमन काही निघत असलं तर कॉमन काढायचं. काही मल्टिप्लाय होत असले ब्रॅकेट तर मल्टिप्लाय करायचं. ए इन ब्रॅकेट सॉरी ए बी कॉमन काढायचंय. ए बी इन ब्रॅकेट 1 प्लस सी. आता एबीतून एबी आला कॉमन. एबी मधून एबी काढला म्हणजे काय शिल्लक राहतं 1 आणि एबीसी मधून एबी काढला म्हणजे काय शिल्लक राहतो सी प्लस ए बार इन ब्रॅकेट बी प्लस बी बार सी इज इक्वल्स टू. आता 1 प्लस सी इज 1 सो ए बी इंटू 1. ठीक आहे. प्लस ए बार इन ब्रॅकेट. आता बघा इथं काहीतरी इंटरेस्टिंग आहे. कशा पद्धतीने बघा. काल काही इम्पॉर्टंट एक मागच्या लेक्चरला काही इम्पॉर्टंट अदर लॉस तुम्हाला मी कन्सिडर करायला सांगितले होते. त्यांना लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक काही सांगितली होती स्पेशल लॉसची. बघा बी पासून बी बार झालेला आहे. बी पासून बी बार आणि ऍडिशनल टर्म काय आहे सी. म्हणजे हा काय होईल बी प्लस सी. लक्षात आला. जी पहिली टर्म आहे ती लिहायची, त्याचं कॉम्प्लिमेंट दुसऱ्या टर्म मध्ये झालेलं आहे तर त्याला सोडायचं आणि ती ऍडिशनल टर्म लिहायची. हे जे स्पेशल लॉस तुम्हाला मी दाखवले होते ते सरळ आपण इथं वापरलेलं आहे. तर आपल्या त्या स्टेप्स वाचतात. इथं आपण लिहिलेलं आहे. रिझन आपण देणार त्याचं दोघं लॉचं रिझन देणार. सिन्स 1 प्लस सी इज इक्वल्स टू 1 और लॉ आणि बी प्लस
बी बार सी, बी प्लस बी बार सी इज इक्वल्स टू बी प्लस सी. हे स्पेशल लॉ, हे दोघं लॉ आपण इथं अप्लाय केलेले. त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये ए बी प्लस ए बार बी प्लस ए बार सी. आता असं केल्यानंतर आता इथं पुन्हा बघा, इथं बी आणि बी कॉमन निघतोय. ठीक आहे, सो बी सरळ मी हे ब्रॅकेट एक्सपांड केलेले आधी ए बार बी प्लस सी चं. आता बी कॉमन काढतोय, ए प्लस ए बार प्लस ए बार सी. पुढे आता ए प्लस ए बार इज 1, सो बी इंटू 1 प्लस ए बार सी. इथं रिझन काय, ए प्लस ए बार इज इक्वल्स टू 1 और लॉ सिंस इज इक्वल्स टू बी प्लस ए बार सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. y इज इक्वल्स टू बी प्लस ए बार सी. अशा पद्धतीने. सो दिस इज इट, फायनल आन्सर आलेला आहे आणि याला असं राऊंड करून तुम्ही ते दाखवू शकता. तर कशा पद्धतीने आपण लॉ अप्लाय केले, वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे आन्सर येऊ शकतं. अजून कोणत्या वेगळ्या मेथडने आपण गेलो, कुठं काही वेगळे कॉमन काढले तर ते आन्सर येऊ शकतं. पण ही सिम्पलेस्ट मेथड मी तुम्हाला दाखवलेली आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं सॉल्व सिम्प्लिफाईड. याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफाय करणं याला पॉसिबल नाहीये. सिम्प्लिफिकेशनचा फायदा बघा कसा होतो. जर मी या स्टेजला सर्किट ड्रॉ करायला घेतलं तर अँड ऑपरेशन, अँड ऑपरेशन, अँड ऑपरेशन, अँड ऑपरेशन, नंतर त्याचं ऑर ऑर ऑर. तर आपल्याला 4 अँड ऑपरेशन आणि 3 ऑर ऑपरेशन त्या ठिकाणी, 3 इनपुटचं ऑर ऑपरेशन त्या ठिकाणी करावं लागतंय. लक्षात येत आहे. तर हे करण्यापेक्षा याला जर इम्प्लिमेंट केलं, हे सर्किट आणि हे सर्किट इक्विव्हॅलंट आहे, याला जर आपण इम्प्लिमेंट केलं तर आपल्या सर्किटची कॉस्ट वाचेल. याच्यामध्ये आपल्याला एक अँड आणि एक ऑर 2 ऑपरेशनने आपलं काम या ठिकाणी होणार आहे. नॉटला मी मोजत नाहीये. तर याच्यामुळे आपल्याला सर्किट सिम्प्लिफाय करायचे असतात. सर्किट ड्रॉ करताना पुढे ती प्रॅक्टिस होईल पुन्हा एकदा. तर हे एक्झाम्पल लिहून घ्यायचंय नोटबुक मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. सिम्प्लिफाय करायचंय y इज इक्वल्स टू a प्लस बी, a प्लस बी बार, a बार प्लस बी इज इक्वल्स. आता तुम्ही कोणतीही ब्रॅकेट आधी मल्टिप्लाय करा, याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट्सच्या पेअर बनतायत. ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यावर हे ऑटोमॅटिकली सिम्प्लिफाय होणारच आहे. ज्या स्टेज पर्यंत सिम्प्लिफाय होऊ शकतं तिथपर्यंत सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे त्याच्या पुढे अजून काही सिम्प्लिफाय व्हायला नको. तर हे बघा, पहिले 2 ब्रॅकेट मी मल्टिप्लाय करतोय. ए इंटू ए प्लस ए बी बार, या ए ला घेऊन सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय, प्लस आता बी ला घेऊन सेकंड ब्रॅकेट पण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहितोय. ए बी प्लस बी इंटू बी बार, इकडे पुढे ए बार प्लस बी ऍज इट इज. ठीक आहे, दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता की हे 2 ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय केले. ठीक आहे, आता पुढे काय काय आपलं होतं बघा. ए इंटू ए स्क्वेअर करू नका, बुलियन अल्जेब्रा. ए इंटू ए इज ए, अँड लॉ आहे तो ए प्लस ए बी बार प्लस ए बी, इकडं ए बार प्लस बी. आता इथं आपण ए इंटू ए आणि हे बी इंटू बी बारला 0 करून टाकलेलं आहे, म्हणून ती टर्म कॅन्सल केलेली मी. तर इथं सिन्स मध्ये लिहून टाकू आपण. ए इंटू ए इज इक्वल्स टू ए, बी इंटू बी बार इज इक्वल्स टू 0 अँड लॉ. दोघं पण ते अँड लॉ आहे, इथं लिहिण्याची गरज नाही. झालं, इज इक्वल्स टू. आता बघा तिघांमध्ये, या पहिल्या ब्रॅकेटमध्ये जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तिघ टर्म मध्ये ए कॉमन निघतोय. ए काढा हे लॉ कॉमन. ए 1 प्लस बी बार प्लस बी, तिघांमधून ए कॉमन काढलेला आहे मी. ए ए ए, इथं काय शिल्लक राहिला 1, इथं बी बार, इथं बी. आता बी प्लस बी बार सुद्धा 1 असतो आणि एनिथिंग प्लस 1 इज 1. ब्रॅकेट मध्ये ऍडिशन मध्ये एक जरी 1 आला, ऍडिशन मध्ये एनी 1 इज हाय, ऍडिशन इज हाय, ऑर इज हाय, तर ते आपलं 1 होणारच आहे. ए बार प्लस बी. आता हे
आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केलेला या ठिकाणी, ते लिहिण्याची गरज नाहीये. इज इक्वल्स टू a into 1 प्लस a into 1 इन ब्रॅकेट a बार प्लस b. या ब्रॅकेटला कोणत्याही स्टेप मध्ये विसरायचं नाही. तो ब्रॅकेट विसरले म्हणजे सगळी गडबड होईल. आता हे काय केलं आपण, 1 प्लस b बार प्लस b याला 1 केलं, ऑर लॉ अप्लाय केला म्हणून ते लिहायचं इथं. सिन्स 1 प्लस b बार प्लस b इज इक्वल्स टू 1, ऑर लॉ is equals to a into a bar plus b. हा a into 1 is a. तर सरळ आपण इथं काय अप्लाय केलेला आहे, अँड लॉ. सिन्स a into 1 is equals to a, and law a into 1 is a. ठीक आहे. तर त्याच्यानंतर हा ब्रॅकेट एक्सपांड करा, a into a बार प्लस a b is equals to a b. सरळ सेन्स मध्ये लिहा, a into a बार is equals to 0. म्हणजे फायनल आन्सर काय आलं तुमचं, y is equals to a b. हे तुमचं आलं फायनल आन्सर. So y is equals to ab is the final answer. ठीक है, व्हिडिओ पॉज करा, सॉल्व करा. एकदम सोपं आहे. पेशंटली एक एक टर्म एक्सपांड करत जायची. कोणत्या टर्म्स कुठं मिक्स केल्याने फायदा होईल असं बघायचं. आपण जर दुसरा ब्रॅकेट आधी मल्टिप्लाय केला असता, दुसरा आणि तिसरा ब्रॅकेट, तरी सुद्धा असं करून आपण या स्टेज पर्यंत आलोच असतो. तर इथं आपल्याला पहिलं दुसरं मल्टिप्लाय करा किंवा दुसरं तिसरं मल्टिप्लाय करा, रिझल्ट सारखाच मिळणार होता. म्हणून आपण फर्स्ट 2 ब्रॅकेट्स मल्टिप्लाय केले, त्यानंतर कॉमन काढला ए ला, आणि त्याच्यानंतर मध्ये सगळ्यात शेवटी आपण थर्ड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेला आहे. आणि जितके 2 ब्रॅकेट आधी सिम्प्लिफाय करता येतील तितके सिम्प्लिफाय करून घेतले. तर हे 2 ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन आपलं ए पर्यंत आलं. मग आपण ए ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. हे असं थोडंसं आपलं ऍडिशनल लॉजिक हे प्रॅक्टिसने आपण शिकलेलो असतो, ते वापरावं लागतं. आणि जे एक्झाम्पल्स मी नोटबुक मध्ये घेतोय हे सगळे एक्झाम मध्ये विचारले गेलेल्या एक्झाम्पल्स पैकीच घेतोय. म्हणजे प्रॅक्टिस झालेली असेल तर एक्झाम मध्ये जर आलं तर एबीसीडीच्या जागी पीक्यूआरएस करून येऊ शकतं. पण बाकी एक्झाम्पल असेच असतील तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल घेऊ. आता हे सगळ्यात इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. पूर्ण आपल्या या चॅप्टर मध्ये थोडं डोकं खाणारं हे एक एक्झाम्पल आहे. याची भरपूर प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. 4 मार्क्सला आतापर्यंत 2-3दा हा एक्झाम्पल विचारला गेलेला आहे. थोडी प्रॅक्टिस याची करावी लागेल तुम्हाला, तेव्हा तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. याच्यामध्ये बरेच कॉमन फॅक्टर आणि बरेच वेगवेगळे लॉ, ते स्पेशल लॉ जे आपण शिकलेलो आहे ते अप्लाय करण्याची गरज पडत असते. सुरुवात करू आपण एलएचएस पासून. आणि आरएचएस म्हणजे झेड बार वर आपल्याला यायचं. सो एलएचएस इज इक्वल्स टू वाय बार झेड बार प्लस डब्ल्यू बार एक्स बार झेड बार प्लस डब्ल्यू बार एक्स वाय झेड बार प्लस डब्ल्यू वाय झेड बार. ही झाली आपली एलएचएस. आता इथं पुढे बघताना कुठं काही तुम्हाला कॉमन काढताना लगेच कॉमन काढण्याची घाई करायची नाही. आपण जे कॉमन काढतोय त्याच्यानंतर जो ब्रॅकेट शिल्लक राहणार आहे त्या ब्रॅकेटमध्ये कुठला लॉ अप्लाय होतोय का, म्हणजे कॉमन काढून काही फायदा होणार आहे का पुढच्या स्टेजमध्ये, ते आधी विचार करायचा. नाही तर आता कॉमन काढणार, काही फायदा झाला नाही, परत एक्सपांड करावं लागेल. म्हणून आधीच विचार करून घ्यायचा की कोणते फॅक्टर्स कॉमन काढले तर काय शिल्लक राहील आणि काय फायदा होईल. हे मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही शिकलेले आहे. नॉर्मल मॅथमॅटिक्स मध्ये पण असे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. तर आता इथं थोडंसं ऍडिशनल लॉजिक लावायचं. हे बघा, आपण बघू आता कुठं काय कॉमन काढल्याने फायदा होतो आहे का. ठीक आहे. सो आता इथं जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बघा, डब्ल्यू बार झेड बार, डब्ल्यू बार झेड बार, म्हणजे इथं डब्ल्यू बार झेड बारचा प्रॉडक्ट जर आपण कॉमन काढला तर इकडे शिल्लक राहतो तुमचा एक्स बार आणि इकडे शिल्लक राहतो एक्स वाय. म्हणजे एक्स बार पासून एक्स झालेलं हे ऍडिशनल टर्म आलेली आहे. म्हणजे ते स्पेशल लॉ अप्लाय करायचा चान्स आपल्याला मिळेल. तर असा थोडासा विचार करायचा की काय कॉमन काढल्याने काय आपल्याला ऍडिशनली अप्लाय करता येईल, तेव्हाच कॉमन काढायला घ्यायचं. मग इथं मला लक्षात आलेलं आहे डब्ल्यू आणि झेड बारला कॉमन काढायचं आहे. या 2 टर्म्सला मी अंडरलाईन करतोय, डब्ल्यू बार झेड बारच्या टर्मला. आणि फर्स्ट आणि लास्ट टर्मचा विचार करू आपण, काही कॉमन निघतोय का. तर झेड बार कॉमन निघतोय,
आणि त्याच्यामध्ये वाय बार वायचं पेअर आहे, म्हणजे या फर्स्ट आणि लास्ट मध्ये झेड बार आणि या दोघांमध्ये डब्ल्यू बार झेड बार. चला काहीतरी मिळतंय आपल्याला, सॉल्व्ह करायला घेऊ. इज इक्वल्स टू, इकडनं लिहायला सुरुवात करतो मी, इज इक्वल्स टू झेड बार, इथं काय शिल्लक राहिला, झेड बार कॉमन काढलं तर वाय बार प्लस डब्ल्यू बार, मी त्याला वाय डब्ल्यू लिहितोय. ठीक आहे, वाय बार प्लस वाय डब्ल्यू. मुद्दाम ते स्पेशल लॉ आपल्या लक्षात आलं पाहिजे, म्हणून या डब्ल्यू वाय ला मी कसं लिहिलेलं आहे, वाय डब्ल्यू लिहिलेलं आहे, प्लस डब्ल्यू बार झेड बार इन ब्रॅकेट एक्स बार प्लस एक्स वाय. आता कशातून काय कॉमन काढलेलं आहे त्या टर्म्स जर तुम्हाला जोडून पाहिजे असतील तर मी वेगवेगळ्या कलरने अंडरलाईन करून दाखवतोय. या दोन टर्म्स मध्ये आपण कॉमन काढलेलं आहे, त्यानंतर या दोन टर्म्स मध्ये आपण कॉमन काढलेलं आहे. ठीक आहे, इज इक्वल्स टू झेड बार इन ब्रॅकेट, आता वाय बार पासून वाय बार पासून वाय झालेलं आहे आणि ऍडिशनल टर्म डब्ल्यू आहे. स्पेशल लॉ कसे अप्लाय होतात ते शिकवलंय तुम्हाला. वाय बार प्लस डब्ल्यू, जो ओरिजिनल टर्म आहे तो लिहायचा. हा वाय बारचा वाय कॉम्प्लिमेंट, वायचा वाय बार कॉम्प्लिमेंट आणि वाय बारचं कॉम्प्लिमेंट वाय, ए बारचं कॉम्प्लिमेंट ए चं कॉम्प्लिमेंट ए बार. जे कॉम्प्लिमेंट झालेलं आहे त्याला सोडायचं, ऍडिशनल टर्म लिहायची आणि ही ओरिजिनल टर्म लिहायची. वाय बार प्लस डब्ल्यू स्पेशल लॉ. आणि हे आपण एबी पीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये बघितले होते, इथं वाय डब्ल्यूच्या फॉर्मॅटमध्ये वापरावं लागतंय. बघा, लॉ कोणत्याही फॉर्मॅटमध्ये वापरावं लागू शकतं. डब्ल्यू बार झेड बार, आता इथं बघा एक्स बारचं एक्स झालेलं आहे आणि ऍडिशनल टर्म काय वाय, तर एक्स बार लिहिणार आपण प्लस ऍडिशनल टर्म काय वाय. हे आपण दोन स्पेशल लॉ अप्लाय केले, ते सिन्स मध्ये रिझन देऊन द्यायचं. सिन्स वाय बार प्लस वाय डब्ल्यू इज इक्वल्स टू वाय बार प्लस डब्ल्यू आणि एक्स बार प्लस एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स बार प्लस वाय. ते सेमच लॉ आहे दोघांना, बघा तुम्ही ऑब्झर्व करा, ते सेमच लॉ आहे. इज इक्वल्स टू, आता हे एक्सपांड करा, सिम्प्लिफाय झाल्यावर आता हे पुन्हा एक्सपांड करा. वाय बार झेड बार, का अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये, हा झेड बार मी एक्सपांड करतोय, झेड बार वाय बार आणि डब्ल्यू ला मल्टिप्लाय करतोय, पण ऑर्डर अल्फाबेटिकल ठेवायची. डब्ल्यू झेड बार प्लस डब्ल्यू बार एक्स बार झेड बार प्लस डब्ल्यू बार वाय. हा डब्ल्यू बार झेड बार मी एक्स बार वर अप्लाय केला, फक्त अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये प्रॉडक्ट लिहिलेला आहे. आणि इथं डब्ल्यू बार झेड बार वाय, डब्ल्यू बार वाय झेड बार अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहत जायचं ते. आता पुन्हा एकदा बघा, काही कॉमन काढता येत आहे का तुम्हाला. आता बघा, हे दोन टर्म आणि या दोन टर्म मधून कॉमन शोधू नका, त्यांचं शफलिंग करा तेव्हाच, नाही तर परत याच्यातून कॉमन काढला तर वरती जाणार आणि याच्यातून कॉमन काढला तर वरती जाणार. शफलिंग केली तर काहीतरी वेगळं मिळेल. याचा विचार आपण करू. वाय बार झेड बारचा, इकडे बघा, जर झेड बार कॉमन काढला फर्स्ट मधून आणि लास्ट मधून, तर बघा इथं डब्ल्यू बार वाय शिल्लक राहतोय आणि इकडे वाय बार आहे, म्हणजे काहीतरी फायदा होतोय. आपण पुन्हा अंडरलाईन करू, फर्स्ट आणि लास्ट, फर्स्ट आणि लास्ट, आणि सेंटर मध्ये सुद्धा बघून घेऊ काही मिळतंय का आपल्याला. इथं काय काढू शकतो आपण कॉमन, झेड बार कॉमन काढला तर डब्ल्यू बार एक्स बार. चला, इथं सुद्धा मिळते आपल्याला, झेड बार कॉमन काढला तर काहीतरी स्पेशल लॉ अप्लाय होतोय. तर इथं आपण काढणार आधी झेड बार, फर्स्ट आणि लास्ट टर्म झेड बार वाय बार प्लस वाय डब्ल्यू बार. मुद्दाम मी याची ऑर्डर चेंज केली, वाय डब्ल्यू बार लिहिलं त्याला, कारण की वाय बार पासून वाय आणि ऍडिशनल टर्म डब्ल्यू बार हे आपल्याला लॉच्या फॉर्मॅट मध्ये दिसलं पाहिजे लगेच, म्हणून मी ते चेंज केलं. ठीक आहे, आपण टर्म्सची ऑर्डर चेंज करू शकतो, ते कम्युटेटिव्ह लॉ मध्ये आपण बघितलेलं आहे. प्लस सेकंड आणि थर्ड मध्ये आपण कॉमन काढतोय झेड बार, पुन्हा एकदा झेड बारच कॉमन काढतोय ना आपण, मध्ये शिल्लक राहत आहे डब्ल्यू प्लस डब्ल्यू बार एक्स बार. आता याच्यामध्ये पुन्हा तो स्पेशल लॉ आपला होतोय, इथं लिहा झेड बार आणि आतमध्ये वाय बार प्लस डब्ल्यू बार. कसं, वाय बार प्लस डब्ल्यू बार, वाय बार ऍज इट इज, वाय बारचं इकडं वाय झालेलं आहे, वाय बार पासून वाय आणि ऍडिशनल टर्म काय डब्ल्यू बार प्लस झेड बार.
आता इथं डब्ल्यूचं डब्ल्यू बार झालेलं आहे, ऍडिशनल टर्म काय आहे एक्स बार, तर कसं होईल डब्ल्यू प्लस एक्स बार, ठीक आहे, इज इक्वल्स टू, आता सरळ झेड बारला कॉमन घ्या, एक्सपांड करू नका, ब्रॅकेट एक्सपांड करण्याची घाई करू नका, हा इथं पण झेड बार आहे, इथं पण झेड बार आहे, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट आतमध्ये शिफ्ट होईल, झेड बार कॉमन काढा, झेड बार इन ब्रॅकेट वाय बार प्लस डब्ल्यू बार प्लस डब्ल्यू प्लस एक्स बार, एकदम बेस्ट काम झालेलं आहे बघा, डब्ल्यू बार प्लस डब्ल्यू आलेलं आहे, सो डब्ल्यू बार प्लस डब्ल्यू इज 1 आणि ब्रॅकेट मध्ये एक 1 आला की सगळंच 1 होईल, सो आपण लिहिणार झेड बार इन ब्रॅकेट वाय बार प्लस 1 प्लस एक्स बार, इथं रिझन काय देणार आपण, डब्ल्यू प्लस डब्ल्यू बार इज इक्वल्स टू 1 और लॉ, ठीक आहे, सो वाय बार प्लस 1 प्लस एक्स बार हे पूर्ण ब्रॅकेट 1 होईल, हा पूर्ण ब्रॅकेट आता काय होईल 1 आणि शिल्लक काय राहील मग तुमचं झेड बार, म्हणून आता इथंच मी खाली इथं या ठिकाणी पुढची टर्म मी कंटिन्यू करतोय, तुम्हाला नेक्स्ट पेज तुम्हाला त्याच्या खाली लिहायचं आहे, इज इक्वल्स टू झेड बार इंटू 1 सिन्स और लॉ इज इक्वल्स टू झेड बार इज इक्वल्स टू RHS हेन्स प्रूव्ह, ठीक आहे, इथं तुम्ही ऑर लॉ रिझन देऊ शकतात किंवा असं रिझन देऊ शकतात वाय बार प्लस 1 प्लस एक्स बार इज इक्वल्स टू 1, ठीक आहे, सो या एक्झाम्पल मध्ये बघा तो स्पेशल लॉ किती प्रकारे आपल्याला वापरावा लागला आणि ते एकदम ट्रिकी आहे, हे एक्झाम्पल तुमच्या समोर आलं की याची प्रॅक्टिस अशी करून ठेवा की लगेच लक्षात आला पाहिजे आणि ते एकदम सोपं आहे, फर्स्ट आणि लास्ट, सेकंड आणि थर्ड, त्यानंतर त्याच्यातलं कॉमन काढून स्पेशल लॉ अप्लाय केला की परत एकदा ब्रॅकेट एक्सपांड, मग परत फर्स्ट आणि लास्ट, सेकंड आणि थर्ड आणि त्यानंतर सरळ झेड बारला कॉमन काढलं की आतमध्ये सगळं सॉल्व्ह होतं, ठीक आहे, सो बरेच एक्झाम्पल्सची आपण प्रॅक्टिस केली, अजून या चॅप्टरच्या एंडला परत आपली प्रॅक्टिस होणारच आहे असे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची. आता आपण एक नवीन टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे मल्टिपल इनपुट लॉजिक गेट्स, ठीक आहे. आता आपण जे आधी लॉजिक गेट स्टडी केलेले आहे 2-3 लेक्चर आधी, ते 2 इनपुट लॉजिक गेट स्टडी केले होते. तर मल्टिपल इनपुट लॉजिक गेट मध्ये आपण फक्त 3 इनपुट लॉजिक गेट बघणार आहे, पण ते 4 इनपुट लॉजिक गेट 5 इनपुट लॉजिक गेट वर सुद्धा अप्लिकेबल असतं. तर हे बघा 3 इनपुट अँड गेट, नॉट नाही, किती गेट आहे आपल्याकडे टोटल 7 गेट्स आहे. कोणते कोणते 7 गेट्स, नॉट, अँड, ऑर, हे झाले तुमचे 3 बेसिक गेट्स. नॅन्ड, नॉर, हे झाले तुमचे 2 युनिव्हर्सल गेट्स. एक्सऑर, एक्सनॉर, हे झाले तुमचे 2 डिराइव्ड गेट. म्हणजे असे टोटल आपल्याकडे 7 गेट्स आहे. त्याच्यातला हा नॉट गेट जो आहे याच्याबद्दल तुम्हाला आधीपासून कल्पना आहे. इट हॅज ओनली 1 इनपुट अँड ओनली 1 आउटपुट. एकच इनपुट नॉटला आपण देऊ शकतो, तो फक्त इन्व्हर्टरचं काम करतो, ठीक आहे. जसं लॉजिकल नॉट ऑपरेशन आहे त्याला पण एकच इनपुट दिलं जाऊ शकतं, त्याप्रमाणे हे आहे. बाकी हे जे सगळे ऑपरेशन आहे हे मल्टिपल इनपुटने सुद्धा पॉसिबल आहे. 2 इनपुटचं आपण बघितलंय, 3 इनपुटचं स्टडी करायचं, एक्झॅक्टली ते सेमच आहे, फक्त आपल्याला ते एकदा अंडरस्टँड करून घ्यावं लागेल, म्हणजे एक्झामला आलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. एकदम सोपं आहे. आउटपुट ऑफ अँड गेट इज हाय if and only if all the inputs are high. Output is low if any one input is low. जे स्टेटमेंट आपलं अँड गेटचं आहे ते 2 इनपुट अँड गेट असो की 3 इनपुट अँड गेट असो की 4 इनपुट अँड गेट असो, आपलं स्टेटमेंट सेम आहे. काय आपलं स्टेटमेंट, आउटपुट इज हाय इफ अँड ओनली इफ ऑल द इनपुट्स आर हाय. लोचं लक्षात ठेवा, मग एनी वन इज लो, आउटपुट इज लो. अँड गेट परफॉर्म्स लॉजिकल मल्टिप्लिकेशन ऑफ इट्स इनपुट. आपल्याला माहिती आहे ए आणि बी इनपुट असले तर ए बी हे अँड ऑपरेशन असतं. हे झालं तुमचं सिम्बॉल. तर याच्यामध्ये आता 3 इनपुट दाखवलेलं आहे. जर 2 इनपुट अँड गेटचा सिम्बॉल तुम्ही बघितला तर सिम्बॉल पूर्ण सेम आहे. इथं 2 इनपुट दाखवले होते आपण, आता इथं काय दाखवलेलं आहे, 3 इनपुट दाखवलेलं आहे. काही जास्त मोठा डिफरन्स नाहीये, सिम्बॉल पण इझिली लक्षात राहील तुमच्या. आणि आता मल्टिप्लिकेशन, बुलियन एक्सप्रेशन याचं काय असणार आहे बुलियन अल्जेब्रा मध्ये,
y इज इक्वल्स टू a इंटू बी इंटू सी, म्हणजे अँड ऑपरेशन आला तर त्याला दिलेले जे इनपुट असतात ए बी सी असो किंवा जे काही असतील एक्स वाय झेड असतील काही असतील त्याला दिलेले इनपुट काय होतात मल्टिप्लाय, म्हणजे इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशनचं आउटपुट मिळतं. त्यानंतर आता ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल फार इंटरेस्टिंग होईल आता, कारण या ट्रुथ टेबल मध्ये आता 8 कॉम्बिनेशन येतील. जितके नंबर ऑफ इनपुट्स वाढतात तर 2 च्या पॉवर मध्ये हे कॉम्बिनेशन्स बनतात. हे बायनरी लॉजिक फिक्स आहे. जर तुमच्याकडे एक बायनरी कॉम्बिनेशन करण्यासाठी एक इनपुट असेल, फक्त एक इनपुट, तर 2:1 तुम्ही 2 कॉम्बिनेशन बनवू शकता. तुमच्याकडे 2 इनपुट असतील तर 2:2 4 कॉम्बिनेशन. तुमच्याकडे 3 इनपुट असतील तर 2:3 8 कॉम्बिनेशन. हे लॉजिक फिक्स आहे. जर तुमच्याकडे n इनपुट्स असतील तर 2:n कॉम्बिनेशन्स तुमचे या ठिकाणी बनतील. तर आपल्याला 8 कॉम्बिनेशन बनवायचे. आता हे 8 कॉम्बिनेशन फिक्स असतात तुमचे 0 to 7. 0 to 7 म्हणजे 8. तर तुमचे जर ते 4 to 1 च्या लॉजिकने 4 to 1 4 to 1 च्या लॉजिकने 7 पर्यंत लिहिण्याची तुमची जर प्रॅक्टिस झाली असेल, आपल्या ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये आपण करायचो, ऑक्टल टू बायनरी, बायनरी टू ऑक्टल मध्ये आपण करायचो, ती प्रॅक्टिस झाली असेल तर तसंही तुम्ही लिहू शकता. किंवा मी तुम्हाला अजून एक ट्रिक दाखवेल ते लिहिण्याची. तर आता आपण ते 0-0 च्या लॉजिकने लिहू. 0-0-0 ठीक आहे. त्यानंतर 0-0-1 0-1-0 हा झाला 2, 0-1-1-3 1-0-0-4 1-0-1-5 1-1-0-6 1-1-1 हे झालं 7. आधी इनपुट्स लिहून घ्यायचे. इनपुटचे पूर्ण कॉम्बिनेशन आधी तयार करून घ्यायचे. टेबलचे 2 पार्ट असतात. हा पार्ट असतो तुमचा इनपुट पार्ट आणि हा पार्ट असतो y म्हणजे आउटपुट पार्ट. तर आधी इनपुट पूर्ण कॉम्बिनेशन लिहून घेतले. आता आउटपुटला लॉजिक अप्लाय करा, स्टेटमेंट अप्लाय करा. आउटपुट इज हाय इफ अँड ओनली इफ ऑल द इनपुट्स आर हाय. शोधा एकच ठिकाणी तसं आहे, ते म्हणजे लास्ट. तर इथं 1 आहे. एनी 1 इज लो, आउटपुट इज लो. बाकी सगळ्या ठिकाणी तो 0च येणार आहे, कारण एक तरी 0 असला तर मल्टिप्लिकेशन किंवा अँड ऑपरेशन 0 होतं. झालं ट्रुथ टेबल तयार. तर या इतक्या गोष्टी तुम्हाला आपण 2 इनपुट अँड गेट मध्ये सुद्धा केलं होतं. तेच 3 इनपुट अँड गेट मध्ये काय वाढलं, स्टेटमेंट इज सेम, स्टेटमेंट इज सेम, त्याच्यानंतर सिम्बॉल इज सेम, ओनली 1 ऍडिशनल इनपुट. ट्रुथ टेबल मध्ये 8 कॉम्बिनेशन, बाकी ट्रुथ टेबलचं लॉजिक सुद्धा सेम. नेक्स्ट आपण घेऊ ऑर. 3 इनपुट ऑर गेट. आता या 3 इनपुट ऑर गेट मध्ये स्टेटमेंट सेम आहे. हे बघा, आउटपुट ऑफ ऑर गेट इज हाय इफ एनी वन ऑफ इट्स इनपुट इज हाय. आउटपुट इज लो इफ अँड ओनली इफ ऑल द इनपुट्स आर लो. एनी वन हाय तर हाय, सगळे लो तर लो, आणि लॉजिकली ऍडिशन ऑपरेशन ऑर गेट परफॉर्म करतं. आता हे झाले तुमचे स्टेटमेंट. 2 इनपुट ऑर गेट मध्ये सुद्धा केलं होतं. आता हा 3 इनपुट ऑरचा सिम्बॉल. सिम्बॉल ऑफ द ऑर ऑपरेशन इज लाईक दिस. मग तुम्ही 2 इनपुट द्या, 3 द्या, 4 द्या, एक इनपुट देऊ शकत नाही. ऑर गेटला ऍटलिस्ट 2 इनपुट असतात. फक्त नॉट गेट असं आहे ज्याला एक इनपुट आपण देतो, बाकी सगळ्यांना ऍटलिस्ट 2 इनपुट असतात. ते दोघं इनपुट जोडून आपण सिंगल बनवू शकतो. त्याला सॉर्टिंग म्हणतात, शॉर्ट करणे. पण ते आता आपल्याला काय, 3 इनपुट, एक आउटपुट. सो नाव लॉजिकल एक्सप्रेशन ए प्लस बी प्लस सी. जेव्हा 2 इनपुट होते ते ए प्लस बी, लॉजिकल ऍडिशन करतात ते इनपुटची. तर 3 इनपुट असले तर वाय इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. तर इथलं तुम्हाला ऍडिशन मिळते. जे इनपुट तुम्ही ऑरला अप्लाय कराल त्या इनपुटची ऍडिशन तुम्हाला पुढे मिळते. इथून पास झालं म्हणजे लॉजिक चेंज होतं, पुढे नवीन आउटपुट तुम्हाला मिळतं. आता ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल मध्ये कॉम्बिनेशन फिक्स आहे. आता जसे मी बनवून दाखवले, 4 to 1 ने तुम्ही 7 बनवा, 0 to 7 बनवा, 1 2 3 4 5 6 7. किंवा याला लक्षात कसं ठेवायचं ते दाखवतो बघा. अजून सिंपल. हे ए 4 वेळा 0 राहील तुमचं, ठीक आहे. त्यानंतर 4 वेळा ए 1, 4 वेळा एला 0 ठेवा, 4 वेळा एला 1 ठेवा. आता बी ला 2 वेळा 0, 2 वेळा 1, 2 वेळा 0, 2 वेळा 1. आणि सी ला प्रत्येक वेळेस अल्टरनेट चेंज करायचंय. 0 1 0 1 0 1 0 1. आणि हे पण लॉजिक कुठून मी सांगतोय तुम्हाला, त्या 4 to 1 वरूनच सांगतोय. 4 to 1 चा जेव्हा आपण टेबल बनवतो, ठीक आहे, एबीसी म्हणजे आपल्याकडे 3 इनपुट आहे, म्हणजे ते 4 to 1 वेटेजचे इनपुट आहे. हे आपण सगळ्यात लेफ्ट साइडला लिहिलेला आहे.
म्हणजे तो एमएसबी आहे आणि सी ला आपण कुठे लिहिलेलं आहे राईट मोस्ट साईडला म्हणजे तो एलएसबी आहे. तो वेटेज जर आपण यांचं बघितलं तर 4:1 वेटेज. तर 4च्या वेटेजला स्टार्टिंग 4 0 मग पुढचे 4 कॉम्बिनेशन 1. 4 कॉम्बिनेशन 0 4 कॉम्बिनेशन 1 याचं वेटेज काय 2. 2 कॉम्बिनेशन 0 2 कॉम्बिनेशन 1 2 कॉम्बिनेशन 0 2 कॉम्बिनेशन 1 याचं वेटेज काय 1. 1 0 1 1 1 0 1 1. असं जरी तुम्ही बनवलं तर हा टेबल इझिली बनतो. तर बघा तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने ही ट्रिक तुम्हाला कोणीही सांगणार नाही कुठे, पण माझ्याकडे भरपूर वेगवेगळ्या स्वतः मी लर्न केलेल्या ट्रिक्स आहे ज्या मी स्टुडंट सोबत शेअर करत असतो आणि सगळ्यांना बरोबर प्रॅक्टिस होऊन जाते या सगळ्या गोष्टींची. तुमच्या सिनियर्सला सुद्धा झाली होती. तर माझ्या एका स्टुडंटला डीटी मध्ये 97 मार्क्स मिळाले होते. फर्स्ट टाइम एमएसबीटी डिप्लोमा मध्ये हायएस्ट स्कोअर तिचा झालेला आहे 97 इन डीटी. आणि आता माझी अपेक्षा आहे तुमच्या बॅच कडून सुद्धा की तुम्ही तिचा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक करायचा, शिवानीचा रेकॉर्ड ब्रेक करायचा. तर 0 0 0 कसेही जा तुम्ही या पद्धतीने जर आपण गेलो जसं मी आता तुम्हाला सांगितलं 4 टाइम्स 2 टाइम्स 1 टाइम तर ते जास्त सोपं होतं. हे झालं तुमचं इनपुट लिहून घेतलं तुम्ही. आउटपुट असं डायरेक्ट लिहायचं नाही, आउटपुटवर विचार करायचा की लॉजिक काय. लॉजिक आहे एनीवन इज हाय आउटपुट इज हाय. इफ ऑल आर 0 आउटपुट इज लो. तर मग ऑल इथंच आहे लो, इथं 0 होईल. आता एनीवन इज 1 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 कुठे ना कुठे 1 आहे पुढच्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये. तर पुढे आउटपुट ऑफ ऑर गेट काय येईल 1 1 1 1 या पद्धतीने. 2 इनपुट ऑर गेट सारखंच आपलं 3 इनपुट ऑर गेटची स्टडी झालेली आहे. त्यानंतर आपण घेऊ 3 इनपुट नॅन्ड गेट. ठीक आहे. तर स्टेटमेंट इज अगेन सेम. नॅन्ड हा अँडच्या अपोजिट असतो. आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज हाय इफ एनी वन इनपुट इज लो. आउटपुट इज लो इफ अँड ओनली इफ ऑल द इनपुट्स आर हाय. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचं या ठिकाणी झालेलं आहे स्टेटमेंट तयार. ते अँड वरून कसं तयार करायचं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवलं होतं. अँडचं हाय स्टेटमेंट लिहू आणि तेवढंच एक बघू, बाकीचं नाही. तर अँड इज हाय इफ ऑल आर हाय. तर नॅन्डच्या जागी नॅन्ड बनवताना अँडच्या अपोजिट असतं. नॅन्ड इज कॉम्प्लिमेंट ऑफ अँड हे स्टेटमेंट तुम्ही इथं सुद्धा लिहू शकतात. तर हे जे हाय आहे त्याच्या जागी लो, बाकी सगळं सेम. लो इफ ऑल आर हाय आणि बाकीच्या केसमध्ये हा ते हाय असेल. सो बुलियन एक्सप्रेशन सिम्बॉल. सिम्बॉल बघा नॅन्डच्या सिम्बॉल मध्ये अँडच्या सिम्बॉलला बबल लावलेलं असतं म्हणून सिम्बॉल सुद्धा सेम आहे. 3 इनपुट दाखवलेले आहे. 2 इनपुटच्या जागी 3 इनपुट. बाकी सिम्बॉल ऑफ द नॅन्ड ऑपरेशन इज सेम. प्रॉडक्टचं कॉम्प्लिमेंट. नॅन्ड काय करतं अँड काय करतं प्रॉडक्ट आणि नॅन्ड काय करतं त्या प्रॉडक्टचं कॉम्प्लिमेंट. सो या ठिकाणी काय झालेलं आहे प्रॉडक्टचं कॉम्प्लिमेंट ABC कॉम्प्लिमेंट. ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलचे ते 8 कॉम्बिनेशन फटक्यात लिहू. 0 0 0 0 1 1 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 1 0 1 0 1 0 1. लक्षात आला. त्याच्यानंतर आता वायच्या वेळेला विचार करा. स्टेटमेंट बघा हाय इफ एनी वन इनपुट इज लो. जिथं जिथं लो दिसेल तिथं तिथं हाय टाकायचं आहे. आणि लो केव्हा असणार आहे लो इफ ऑल आर हाय. तर ती एकच सिच्युएशन आहे इथं लो करा. बाकी सगळ्या ठिकाणी एनीवन इज लो हाय एनीवन इज लो हाय. लो आहे लो आहे लो आहे लो आहे सगळ्या ठिकाणी हाय. किंवा अँडच्या टेबलच्या अपोजिट टेबल असतो हा 1 1 1 1 1. हे झालं तुमचं 3 इनपुट नॅन्ड गेट. आता तुमचं 3 इनपुट नॉर गेट. स्टेटमेंट आउटपुट ऑफ नॉर गेट इज हाय इफ and only if all the inputs are low, whereas output is low if anyone is high. OR मध्ये काय होतं हाय इफ एनीवन इज हाय. तर इथं काय लो इफ एनीवन इज हाय आणि सगळे लो असले की हा हाय असतो. ठीक आहे. जेव्हा ऑर लो असतो. हा सिम्बॉल नॉरचा सिम्बॉल मध्ये ऑरच्या सिम्बॉलला पुढे बबल लावलेलं असतं. बाकी सगळं सेम. बुलियन एक्सप्रेशन A प्लस B प्लस C हे ऑर झालं. A प्लस B प्लस C ऍडिशन म्हणजे ऑर. त्याच्यावरती कॉम्प्लिमेंट म्हणजे नॉर. नॉर इज कॉम्प्लिमेंट ऑफ ऑर. याला कसं समजून घ्यायचं नॉर इज
कॉम्प्लिमेंट ऑफ ऑर, ऑर म्हणजे काय सम, तर नॉर म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सम, अँड म्हणजे प्रॉडक्ट, तर नॅड म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट. इतकं सोपं आहे सगळं. ट्रुथ टेबल, ट्रुथ टेबल मध्ये आता ते 8 कॉम्बिनेशन 0 0 0 0 1 1 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 1 0 1 0 1 0 झालं. आता याचा आउटपुट, आउटपुट मध्ये बघा हाय इफ अँड ओनली इफ ऑल इनपुट्स आर लो. एकाच वेळेला हाय असतो जेव्हा सगळे लो असतील, म्हणजे फक्त पहिल्या केसमध्ये, आणि बाकी सगळ्या केसमध्ये लो, कारण की एनी वन इज हाय इट इज लो. अपोजिट आहे, ऍडिशन करून कॉम्प्लिमेंट करायचं आहे. तर बघा तुम्ही बुलियन एक्सप्रेशनने जरी करण्याचा प्रयत्न करा तर या ठिकाणची ऍडिशन काय येईल 0, आणि 0चं कॉम्प्लिमेंट 1, ऍडिशनचं कॉम्प्लिमेंट. आता इथे ऍडिशन काय येईल 1, कारण की एनी वन इज 1, ऍडिशन इज 1. लॉजिकल ऑर ऑपरेशन सांगतोय मी. 1चं कॉम्प्लिमेंट 0, इथं पण 1 ऍडिशन येईल, 1चं कॉम्प्लिमेंट 0, ते सगळ्या ठिकाणी 0. पुढचं एक्सऑर. आता या 2 इनपुट एक्सऑरचं स्टेटमेंट आपलं वेगळं होतं आणि 3 इनपुट एक्सऑरचं स्टेटमेंट वेगळं आहे. याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आउटपुट इज हाय इफ ऑड नंबर ऑफ इनपुट्स आर हाय, अदरवाइज आउटपुट इज लो. हे फार इंटरेस्टिंग आहे. 2 इनपुट एक्सऑर मध्ये आपलं कीवर्ड होता, लक्षात ठेवण्याचा इम्पॉर्टंट वर्ड होता नॉट आयडेंटिकल. नॉट आयडेंटिकल असले 0 1 1 0 तेव्हा हाय, आयडेंटिकल असले की लो, 0 0 ला लो, 1 1 ला लो. नॉट आयडेंटिकल आपल्यासाठी इम्पॉर्टंट वर्ड होता. तसं 3 इनपुट मध्ये ऑड हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट वर्ड आहे. हे ऑड म्हणजे असं नाही की 0 1, सॉरी, ऑड म्हणजे असं नाही की 1 3 5 7, तसं नाही. ऑड नंबर ऑफ 1 म्हणजे आपल्या त्या कॉम्बिनेशन मध्ये किती 1 आहे ते मोजायचे, आणि ते 1 ऑड असले, नंबर ऑफ 1 ची संख्या ऑड असली तेव्हा काउंटिंग करायची 1 ची. ते कळेल तुम्हाला आउटपुट, आता मी टेबल बनवेल तेव्हा. सिम्बॉल, एक्सऑरचा सिम्बॉल तुम्हाला माहितीये, 2 आर्क द्यावे लागतात. ऑर सारखा सिम्बॉल आहे, 3 इनपुट दाखवलेले आहे. एक्सप्रेशन अशा पद्धतीने 2 इनपुटचा आपण दाखवतो a प्लस बी, तर इथं a प्लस बी प्लस सी असं दाखवायचंय. डिराइव्ड फॉर्म याचं नंतर बघू. ट्रुथ टेबल, ट्रुथ टेबलचे 8 कॉम्बिनेशन फटक्यात 0 0 1 1 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0. आता बघा आपल्याला एक एक लाईन फाइंड आउट करावी लागेल, एक एक लाईनचा आउटपुट शोधावा लागेल. ऑड नंबर ऑफ 1 आहेत का ते बघायचं. हिच्यात आहे का एक पण 1 नाहीये, तर ऑड नंबर ऑफ 1 नाहीये 0. इथं बघा किती 1 आहे, या रो मध्ये मोजा, इथं 0. आता या रो मध्ये मोजा किती 1 आहे, किती 1 आहे इथं 1, म्हणजे ऑड 1 आहे. ऑड नंबर ऑफ 1 म्हणजे हाय. त्याच्यानंतर इथं बघा, इथं पण एकच 1 आहे, म्हणजे ऑड नंबर ऑफ 1 हाय. इथं किती 1 आहे, 2 1 आहे, म्हणजे इव्हन झाले ते. 2 1 नाही पाहिजे आपल्याला, ऑड नंबर ऑफ 1 पाहिजे 0. इथं सुद्धा ऑड नंबर ऑफ 1 आहे 1. इथं 2 1 आहे म्हणजे 0. इथं 2 1 आहे म्हणजे 0. इथं 3 1 आहे, 3 1 म्हणजे ऑड झाली संख्या. काउंटिंग करायची 1 ची, आणि ती किती येते काउंटिंग ते बघायचं. ऑड येईल, एक तर बघा 1 येईल किंवा 3 येईल. 3 पेक्षा जास्त नाहीच आहे तिथं, 3 पेक्षा तर जास्त येणार नाहीये. 1 किंवा 3 येईल तेव्हा त्याला 1 करायचं, बाकीच्या केसेस मध्ये 0 ठेवायचं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं 3 इनपुट एक्सऑर ऑपरेशन. अशाच पद्धतीने आपल्याला पुढचं बघायचं आहे याच्या अपोजिट 3 इनपुट एक्सनॉर ऑपरेशन. तर याच्यामध्ये कीवर्ड बघा काय किती इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये कीवर्ड आहे तुमचा इव्हन. इव्हन नंबर ऑफ 1 जर दिसले तुम्हाला तर इथं आउटपुट हाय, अदरवाइज आउटपुट लो. सिम्बॉल मध्ये इथं बबल लावलेला आहे, बाकी सगळं सेम. त्याच्यानंतर एक्सऑर च्या अपोजिट म्हणजे कॉम्प्लिमेंट. तर एक्सऑर काय होतं, ए एक्सऑर बी एक्सऑर सी. हे प्लसला जेव्हा सर्कल केलं जातं एक्सऑर वाचलं जातं त्याला. कॉम्प्लिमेंट केलं की एक्सनॉर. किंवा याला दाखवण्याची अजून एक पद्धत आहे, याला प्लसच्या जागी इथं सर्कल मध्ये डॉट दाखवायचा, याला एक्सनॉर नोटेशन म्हणतात. आता ट्रुथ टेबल, ट्रुथ टेबल मध्ये 8 कॉम्बिनेशन लिहून घ्या.
अँड नाव व्हॉट वी वॉन्ट आउटपुट. तर काय पाहिजे, काउंटिंग जर इव्हन असली तर म्हणजे ते बरोबर तुम्ही टेबल जेव्हा मॅच कराल ना तुम्हाला कळेल एक्स ऑरचा टेबल आणि एक्स नॉरचा टेबल एकमेकांच्या बरोबर अपोजिट असतील वाय मध्ये. इथं किती, इथं एक पण वन नाही म्हणजे इव्हनच, ही काउंटिंग 0 याला इव्हन कन्सिडर करायचं. 1 इथं ऑड आहे, एक 1 आहे, ऑड झाली काउंटिंग, सो 0. इथं पण ऑड आहे 0. इथं बघा किती 1 आहे, 2 म्हणजे इव्हन 1 आहे. काउंटिंग ऑफ 1 इज इव्हन, काउंटिंग ऑफ 1 इज इव्हन 1. इथं काउंटिंग ऑफ 1 इज ऑड, काउंटिंग ऑफ 1 2 1 आहे, या पूर्ण रो मध्ये बघायचं 2 1 आहे. काउंटिंग ऑफ 1 इज इव्हन हाय, काउंटिंग ऑफ 1 इज इव्हन हाय, आणि इथं काउंटिंग ऑफ 1 इज ऑड लो. लक्षात आलं? सो दिस इज इट फॉर टुडे. आता आपल्या पुढच्या लेक्चरला आपण नवीन टॉपिक युनिव्हर्सल गेट्स आणि त्या युनिव्हर्सल गेट्सला यूज करून बाकी आपले सगळे एक्सप्रेशन्स इम्प्लिमेंट करायचे त्याची प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे, थँक्यू, गुड बाय.